स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय. 122 पैकी 91 जागांवर बिनविरोध जिंकल्या. काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव. देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत असताना सत्ताधारी पक्षाने केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. दादर, नगर हवेली आणि दीव दमण येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने 122 पैकी तब्बल 91 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. काँग्रेसने मात्र या निवडणुकीवर आक्षेप घेतला असून त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने निवडणूक आयोगाशी संगनमत करून या निवडणुका हायजॅक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या आरोपानंतर या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षातील सुमारे 80% उमेदवारांचे नामांकन अर्ज फेटाळण्यात आले. त्यामुळेच भाजपाच्या अनेक उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दादर, नगर हवेली आणि दीव दमण येथील उर्वरित जागांसाठी आज बुधवारी निवडणूक होणार असल्याची माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आलेली आहे. या विजयानंतर केंद्रशासित प्रदेशातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महेश अंगारी म्हणाले, आम्ही 3 महिन्यांपूर्वीच या निवडणुकांची तयारी सुरू केली होती. पक्षातील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाताशी धरून सर्वत्र जोरदार प्रचार केला. भाजपाने सर्वेक्षण करून इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आणि त्यांच्या प्रतिमेनुसार तिकीट वाटप केले होते. त्यामुळेच आपल्याला एकतर्फी विजय मिळवता आला. दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे केंद्रशासित प्रदेशाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी या निवडणुकांवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या 80% उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक फेटाळण्यात आल्याने भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.